ह्या क्षणी मला मरण आलं तरी चालेल हर्ष. अहो पण काल रात्रीपासून तुम्ही घरी आलेला. नंतर बोलूया. आसावरी बोलते ते बरोबर आहे संयोगिता. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ नसलं ना की आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरे लोक घेतात. नाही नाही उदापुरे, नाही. कामाचा वेग जर हाच राहिला तर मी जिवंत असेपर्यंत मॉल पूर्ण होणार नाही. माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करतोय सर. माझं काम नसून सुद्धा मी रोज साईटवर जातो. आय नो. तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन बऱ्याच गोष्टी करताय, माझं लक्ष आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल उदापुरे. प्रश्न मोबदल्याचा नाहीये सर. मी तुम्हीच बोलत राहणार आहात का माझंही ऐकून घेणार आहात? सॉरी सर. कामाचा वेग इतका कमी काय? मागे मशिनरीज आणि मटेरियलचा प्रॉब्लेम होता, तो आपण सॉल्व्ह केला. आता मॅन पॉवर. मुकादमांच्या आणि पर्यायानं कामगारांच्या मनात उगीचच एक भावना घर करून राहिली की आपला हा प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे सगळेच पाट्या टाकतात. सर, मधल्या काळात आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या सुधारायलाच हव्यात. येस सर. उदापुरे, उद्यापासून रोज सकाळी 3 तास तुम्ही आणि दुपारनंतर 3 तास मी जातीने साईटवर हजर राहायचं. सर, मी तर 24 तास हजर राहायला तयार आहे. आपण हा प्रोजेक्ट तडीस नेऊच. खूप ऐकून घेतलं त्या पांढऱ्यासारख्या भुक्कड माणसाचं. गुड. तुमचा जोश पाहून खरंच खूप आनंद वाटला उदापुरे. बऱ्याचदा तुम्हाला मी इतकं टाकून बोलतो तरी सुद्धा तुम्ही. लाजवू नका सर. माझ्या बायकोच्या किडनीच्या ऑपरेशनसाठी मला 5 लाख रुपये हवे होते. त्यावेळी माझ्या सगळ्या नातेवाईकांनी हात वर केले, पण माझ्या एका शब्दावर फक्त तुम्हीच माझ्या मदतीला धावून आलात सर. मी तुमचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही सर. अच्छा, म्हणजे उपकारांच्या ओझ्याखाली दबून तुम्ही. सर, तसं नाही. तुमच्यासारख्या कर्तबगार माणसांनी. बस बस. एकमेकांचे पोवाडे गायला आपल्याकडे नंतर खूप वेळ आहे. आता फक्त काम. उद्यापासून ठरल्याप्रमाणे. येस सर. तुम्ही स्वतः साईटवर आलात की सगळी मरगळ क्षणात झटकून जाईल. मिस्टर म्हात्रे, डॉक्टर सचिन. गोळी बाहेर काढण्यात आम्हाला यश आले, तरी सुद्धा नाही. ब्लिडिंग जास्त झाल्यामुळे शुद्धीवर यायला वेळ लागेल. म्हणजे त्याच्या जीवाला काही धोका वगैरे? तशी अजिबात शक्यता नाहीये, तरी सुद्धा आम्ही काळजी घेतो. मिस्टर म्हात्रे, हा जो काही प्रकार घडला ना, हा हॉस्पिटलच्या बाबतीत खूप लांछनास्पद होता. नाही म्हणजे पूर्वी असं कधी घडलं नव्हतं. हो, आय एम सॉरी डॉक्टर. म्हणजे माफ करा मला. नाही, तसं नाही भाई. हो, प्रसंग तुमच्यावर ओढवलाय, पण तुम्ही, तुमचं कुटुंब हे सगळे विक्टीम आहात. तुम्ही माफी मागायची आवश्यकता नाही. मला तुमचं प्रेशर समजू शकतो. थँक्यू. टेक केअर. येस डॉक्टर. डॉक्टर, मी सचिनला भेटू शकतो? नाही, आता नको. तो शुद्धीवर आला ना की मी ताबडतोब तुम्हाला कळवेन. प्लीज प्लीज प्लीज. जेवलीस? कुठे होतात कुठे तुम्ही रात्रभर? जाब विचारतेस तुम्हाला? हो. असावरी,
काल रात्रभर तुम्ही कुठे होतात? मसनात. तू कोण मला विचारणारी? मी कोण? मी कोण? तुम्ही मलाच घेऊन गेला होतात ना बाहेर फिरायला, आणि तिथे तुम्ही मलाच म्हणाला होतात ना की आसावरी, इथून पुढे मला वाटेल, मला आवडेल असं फक्त नाही वागायचं, आपल्या दोघांच्या सुखासाठी झटायचं. आणि हे 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 मंगळसूत्र तुमच्या नावचं फक्त मीच घालते ना, का अजून कुणी आहे? याचा अर्थ असा नाही की तू माझ्या डोक्यावर बसावास. हे बघा मी काय काय झालं? काही नाही ग बाई, वेड लागले तुझ्या सुनेला. चला जेवायला वाढा, मला भूक लागली खूप. का? तुम्ही जिला ठेवली आहेत तिने भूक नाही वाटतं भागवली तुमची? काय म्हणालीस? काय म्हणालीस? काल रात्रभर तुम्ही तिच्याचकडे होतात ना? सांगा ना. आसावरी, तू मला म्हणालीस की हर्ष उशिरा आला म्हणून? खोटं बोलले मी माहिती तुमच्याशी. कुठल्या तोंडाने मी सांगणार होते तुम्हाला की तुमचे चिरंजीव रात्रभर त्या प्रियांका बरोबर मजा मारित होते म्हणून? आसावरी, हर्षा! मला मारू नका, मला मारू नका, कृपा करा, मला मारू नका. माझ्या पोटात बाळ आहे, माझ्या पोटात बाळ आहे, आपलं बाळ आहे. तुला हे कधी कळलं आसावरी? तुम्ही माणूस नाही, राक्षस आहात मिस्टर भोसले. मी सांगते तुम्हाला, आसावरी आश्चित होती तेव्हा तिला कळलं की ती प्रेग्नंट आहे. तिच्या पोटात तुमचा अंकुर वाढतोय आणि तुम्हीच तिच्याशी असे वागताय. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती होतं? संयोगिता, एक मिनिट. माझी बायको प्रेग्नंट आहे हे तमाम दुनियेला माहिती आहे, फक्त मलाच नाही. असं का आसावरी? मी तुला काहीतरी विचारतोय आसावरी. ओरडू नका मिस्टर भोसले. ओ कलेक्टर बाई, इथे बोलायचं काम नाही.
ऑफिस नाहीये तुमचं, माझं घर आहे. सो जस्ट शट अप, ओके? आणि मी माझ्या बायकोशी बोलतोय तेव्हा तुम्ही मध्ये पडायचं काम नाही, सांगून ठेवतोय. तू असं का केलंस आसावरी? तू प्रेग्नंट आहेस हे माझ्याच पासून लपून का ठेवलंस तू? प्रभा, कोण तुम्ही? प्रभा, अहो मी मांजर आहे का? काय बोलतेस तू हे प्रभा? नाही, मांजर ना आपल्या पिल्लांना खाते. मी सुद्धा खाल्लं माझ्या पिल्लाला. जीव घेतला मी सचिनचा. अगं सचिन सुखरूप आहे प्रभा, त्याला काहीही झालेलं नाहीये. खरंच? हो. खरंच सचिन सुखरूप आहे? माझा सचिन सुखरूप आहे? हो. खरं सांगताय तुम्ही? त्याला वाचवायला हवा, त्याला वाचवायला हवा. अहो तिच्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे. अगं काय बोलतेस? कोणापासून धोका आहे? ती कोण ती? शलाका. अगं काय बडबडतेस तू? कोण शलाका? अहो तिनं सचिनची बायको होण्याचं नाटक केलं आणि आता त्याच्या जीवावर उठली ती. अगं काय बडबडतेस तू? अगं सचिनची बायको नंदिनी. आसावरी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या पोटात माझं मूल वाढतंय ही गोष्ट तुम्हाला सांगितली का नाहीस? मी तुम्हाला सांगणारच होते. कधी? ते मूल जन्माला आल्यावर? माझंच मूल आहे ना ते? का दुसऱ्या कोणाचं पाप वाढवतीयस पोटात? म्हणून सांगायची शरम वाटली तुला? हर्षवर्धन, ओरडतीयस तू माझ्यावर? चालती होया घरात ना मी आसावरी. हर्षारे पुढे. सावे बापू, काय चालवलंय तुम्ही? हात उचलला सावरीवर. विचारा काय चाललंय ते. तिच्या पोटात माझं मूल वाढतंय, तुम्हाला माहिती असेलच, हो ना?
हो पण वा वा छान. ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण तुमच्या मुलीने आजपर्यंत हे फक्त मला कळू दिलं नाही. हीच का तुमची शिकवण मोहिते मास्तर? हे घ्या मॅडम, औषध घ्या. मला नकोय औषध. मॅडम औषध घेतल्याशिवाय तुम्हाला बरं कसं वाटणार? मला नकोय औषध. मॅडम, मला माझ्या औषध घ्या. मिस्टरांकडे घेऊन जा. इकडे कशाने घेत औषध? हे घ्या. घ्या औषध बघू. औषध न घेऊन कसं चालेल? बरं वाटायला हवं ना. घ्या औषध. तुम्ही मला जगातली सगळी महाग औषध आणून दिलीत ना, तरी जोपर्यंत तुम्ही मला माझ्या मिस्टरांकडे घेऊन जात नाही मला बरं नाही वाटणार. हो पण तुम्हाला आता ह्या परिस्थितीत मूवमेंट करून नाही चालायची. हं? आणि हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तुमचे मिस्टर बरे आहेत. खरंच? त्यांच्या खांद्यात गोळी लागली होती आणि ती आम्ही बाहेर काढली आहे. आता थोड्या वेळात ते शुद्धीवर येतील. म्हणजे ते शुद्धीवर आले नाही अजून? अहो आता एवढं ब्लिडिंग झाल्यावर शुद्धीवर यायला थोडासा वेळ लागणार. औषध घ्या तुम्ही. शाळण्यासारखं वागायचं. तुम्ही औषध घेतलं की मग मी तुम्हाला तुमच्या मिस्टरांकडे घेऊन जाणार. घ्या. नक्की? नक्की, प्रॉमिस. घ्या औषध घ्या. मला दिवस गेले असं मला आष्टीलाच कळलं होतं, पण काकू म्हणाली एवढ्यात कुणाला सांगू नको. 4 दिवसांनी घरी जाणार आहेस ना, तेव्हा स्वतःहून नवऱ्याला सांग. इथे येऊन बघते तर काय, संयोगितानी अबॉर्शन करावं म्हणून हे हात धुवून तिच्या मागे लागले होते. आणि वर संयोगिताचं अबॉर्शन करायला मी तिला घेऊन जावं असं यांनी फरमावलं. खूप भीती वाटली मला. संयोगिता जितके घाबरली होती ना तितकेच मी पण घाबरले होते. आणि या सगळ्या परिस्थितीत मला दिवस गेले हे सांगायचं मला नाही धीर नाही झालं. का नाही झाला धीर? मला का नाही झाला धीर? नाही, तुला भीती वाटली की मी तुला सुद्धा अबॉर्शन करायला सांगितलं? अगं संयोगिताचा नवरा गेला अपघातात म्हणून सांगितलं मी तिला तसं. पण मी जिवंत आहे ना अजून, अख्खा मेलो नाहीये ना. का तुला असं वाटतंय तसं व्हावं म्हणून? हर्षाता बास, खूप बोललास. माझी इच्छा नाहीये ग कोणाशी बोलायची. हर्षवर्धन, हर्षवर्धन, आसावरीने जे काही केलं ते बरोबर की चूक हे जास्त त्यांनी ठरवायचं आहे. पण तुम्ही जे काही केलं ते नक्की चूकच आहे. काय केलं मी? तुम्ही हात उचललात माझ्या मुलीवर. बायको आहे ती माझी, म्हणून तिला मारण्याचा हक्क तुम्हाला मिळालाय असा समज झालाय की काय तुमचा? आतापर्यंत आयुष्यात मी कधी तिच्या अंगावर हात उगारला नाही. फुलासारखी जपली मी तिला आणि तुम्ही. चुकीची शिक्षा देण्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत.